किती किलोमीटर असेल इथून? साधारणतः कास पठार बघा 16 किलोमीटर कास पठार आहे. इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. हो, हे सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही इथे याल तर तुम्ही पैसे कॅरी करा, कारण कुठेही ATM नाही आहे, कुठेही पेट्रोल पंप नाही आहे, तुमचं इथे GPay चालणार नाही. पहिली गोष्ट जास्त करून झाडांची लागवड केल्यामुळं ऑक्सिजन वगैरे चांगला प्युअर मिळतो लोक, आणि फॅमिली ग्रुपला तर फार छान वाटतं, आणि त्यामध्ये वातावरणामध्ये बराचसा फरक पडतो. समोर फणसा झाड आहे, काय लगडलेत बघा फणस. हो हो हो, मिनी ट्रॅक्टर आहे म्हणून ती शेतीला उपयोगी पडतं. बरोबर, ही शेतीसाठी जागा ठेवली. बरोबर, मग इथे तुम्ही भात शेती करतो. पावसाळी भात शेती होते इकडे, पाऊस जास्त असल्यामुळे भात शेती करावी लागते. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत वासोटा किल्ल्याला जाण्यासाठी असलेल्या बामणोली गावामध्ये आलो आहोत, आणि आत्ता आपण आलो आहोत त्रिवेणी संगम इथे. हे बघा, इथे बोर्ड लागलेला आहे, त्रिवेणी संगम ॲग्रो टुरिझम, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, वासोटा पर्यटन सोय. याच्यामध्ये इथे संपर्क दिलेला आहे. साळुंके काका इथे आहेत आणि चेतन पवार यांचा नंबर इथे दिलेला आहे. तुम्ही त्रिवेणी संगम बामणोली असं जर गुगलला टाकलं तर तुम्हाला लगेच तिथे दिसून येईल, पण तरी मी गुगलचं मॅप लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आता तुम्हाला मेन सांगायचं आहे की आपण इथे आलो आहोत, काल आलेलो आहोत, आणि तुम्हाला आता पहिले आजूबाजूचा परिसर आणि इथे असलेल्या काका काकूंना आपण भेटूया. किती सुंदर आहे बघा नेचर. हा असा रस्ता गेलेला आहे आणि त्या बाजूला आहे हे त्रिवेणी संगम, आणि इकडनं तुम्ही थोडंसं आत आले ते आपल्याला इथे समोर आहे ते ॲग्रो टुरिझम आहे. हे बा, असं सुंदरसं यांनी इथे डेव्हलपमेंट केलेली आहे, आणि आपली गाडी इथे लागलेली आहे. म्हणजे तुम्ही आतमध्ये तुमची स्वतःची वैयक्तिक गाडी असेल तर इकडनं आत आल्यानंतर इथे लावू शकता तुम्ही गाडी. आणि आत असलेल्या आपण काकांना पहिले भेटूया. तर आपण आता त्रिवेणी संगममध्ये आलो आहोत, आणि काका आणि काकूंना पहिले भेटूया आपण. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार काका, तुमचं पहिले नाव सांगा. श्रीरंग साळुंखे, काका साळुंखे. अच्छा, काका साळुंखे. शारदा श्रीरंग साळुंखे. आता आपण इकडे आम्ही आलेलो आहोत काल, आणि सुंदर अशी खूप छान तुम्ही तुमचं हे घर आहे, आणि खूप सुंदर सोय काकूने केली होती. जेवण उत्कृष्ट बनवलं होतं एकदम. आणि आता आपण काकांची काही गप्पा मारूया इकडच्या बद्दल. आपण इथेच बसूया, यावर. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार. तर आता मला सांगा, हे जे तुम्ही आत्ता जी इथे डेव्हलपमेंट केलेली आहे ॲग्रो टुरिझमसाठी, किती क्षेत्रफळ आहे पहिले? हे क्षेत्रफळ माझं साधारणतः 1.5 एकरमध्ये आहे, मी डेव्हलप केलेलं आहे. आणि सुरुवाती तुमची पार्श्वभूमी सांगा, तुम्ही कुठे होते किंवा काय? मी पूर्वी मुंबईमध्ये होतो, लहानपण माझं मुंबईमध्ये गेलं. मी बँकेमध्ये, कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सर्व्हिसला होतो. 40-45 वर्ष मुंबईला गेली. त्यानंतर ट्रान्सफर होऊन सातारा येथे आलो. तिथून साताऱ्यावरून रिटायर 2015ला झालो. तर त्यानंतर मग हे माझं नेटिव्ह प्लेस आहे. इकडे खरं ग्रामीणला कुठल्याही प्रकारचं बाकीचं इन्कम सोर्सेस नाही, काय नाही आहेत. दुर्गम भाग आहे. कोयना जलाशयाचा प्रोजेक्ट असल्यामुळं, कोयना सर्व पुनर्वसन झाल्यामुळं लोकांना काही उत्पन्नाचं साधन नाही आहे. मग इथे आल्यानंतर थोडंसं घर बांधलं, आणि त्यानंतर मग विचार केला की इथं काहीतरी उत्पन्नाचं साधन करावं. आणि आम्हाला पहिल्यापासून झाडं, आंबा लागवड वगैरे करण्याची फार आवड होती. म्हणून मग या ठिकाणी मग आम्ही अशा पद्धतीचं ॲग्रो टुरिझम, त्रिवेणी संगम या नावानं मग आम्ही चालू केलं. 2017पासून आम्ही इथे हा व्यवसाय सुरू केलेला आहे, ॲग्रो टुरिझम. त्याच्यामध्ये 1 डे स्टे, 2 दिवसाचा स्टे असतो, वासोटा ट्रेक आहे, बोटिंग आहे, आणि अनेक प्रकारचं म्हणजे बाकीचं म्हणजे इथे वॉटरफॉल आहेत, मुनावळे वॉटरफॉल आहे इतर ठिकाणी. आणि कास पठारलासुद्धा बरीचशी लोकं जी आता फुलं बघण्यासाठी, फुलासाठी प्रसिद्ध आहे कास पठार, तर तिकडे फुलं बघण्यासाठी येतात. तर हॉल्टसाठी लोकं बरीचशी आमच्याकडे येतात, कॉन्टॅक्ट झालेली आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं आम्ही इकडे हे सर्व ॲग्रो टुरिझम हा आपला वैयक्तिक आणि स्वतःहून
स्वतः माणसं थोडीफार मदतीला घेतो, जशी लागतील तशी गरज पडेल त्या पद्धतीनं माणसं घेऊन आम्ही इथे हे चालू केलेलं आहे. बरोबर. सुंदर सुंदर. आणि आता तुम्ही म्हटलं म्हणजे 1.5 एकर क्षेत्रफळ आहे, हो. बरोबर आहे. होय. आणि सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही इथे आलो होतो, परत एकदा सांगतो तुम्हाला, आणि खूप सुंदर सोय केली होती. म्हणजे असं वाटलं की आपल्या स्वतःच्या घरी आपण आहोत. असं गेल्यानंतर तुम्हाला वाटत नाही की ती हॉटेलसारखं आपण राहतोय. आणि सगळ्यांना माझ्या मते तुम्हाला तीच सोय पाहिजे असते सगळीकडे गेल्यानंतर, की आपुलकी ज्याला आपण म्हणतो, की माणसाची जी आपुलकी आहे ती खरंच दोघांमध्ये सुंदर आहे. कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही आम्हाला. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेल, जर तुम्हाला इथे वासोट्याच्या इथे यायचं असेल तर त्रिवेणी संगमला जरूर तुम्ही भेट द्या. आपण आता काकांबरोबर त्यांनी जी इथे डेव्हलप केली प्रॉपर्टी आहे किंवा इथे जी सोय आपल्याला मिळणार आहे, तुम्ही जर इथे आलात तर काय काय तुम्हाला इथे गोष्टी मिळतील त्या आता आपण बघूया. चला. इथे राहण्याची सोय आहे. राहण्याचं तुम्हाला कॉटेज आहेत, 2 कॉटेज आहेत, 2 स्पेशल रूम आहेत, एक हॉल आहे, डॉर्मेंटरी आहे बनवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग ग्रुपमध्ये जर वासोटा ट्रेकसाठी लोक जर येतात त्यांना हॉलमध्ये आपण ग्रुपसाठी सोय करतो. जेवणामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जेवण, व्हेज असो नॉनव्हेज असो, तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते पद्धतीचं आम्ही घरगुती पद्धतीनं सुंदर. चुलीवरचं वा. ते पण सर्व बनवून देतो. त्याच्यासाठी लागणारे मसाले असतात किंवा काय असतं हे सर्व घरगुती पद्धतीचे, बाजारी मसाले न वापरता आलेल्या लोकांना चांगल्या पद्धतीचं जेवण जेवल्यानंतर त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे. त्यांचं समाधान व्हावं हा एक त्याच्यामागचा उद्देश आहे. त्याच्या समाधानाबरोबर आपलंही समाधान होईल, हा एक सॅटिस्फॅक्शन होईल, हा एक उद्देश आम्ही ठेवून अशा पद्धतीचा हा व्यवसाय सुरू केलेला आहे. याच्याबरोबर मुलांना खेळण्यासाठी वगैरे कॅरम आहे, पत्ते आहेत, बॉल आहे, टेबल टेनिस आहे, परत क्रिकेट आहे, अशा पद्धतीचे खेळ खेळण्यासाठी पण आहे, झोपाळा आहे. अशा पद्धतीचे सोय सुविधा केलेली आहे सध्या तरी. काका मला सांगा की इथे तुम्ही टेंट पण लावून देतो. हो. तर टेंटसाठी पर माणसी किती घेतात आणि रूमसाठी जर राहायचं असेल तर पर माणसी तुमची काय सोय, त्याच्यामध्ये किती चार्जेस घेतले? आता इथे कसं आहे, मी ॲग्रो टुरिझम सुरू केलं 2017. तेव्हापासून मी वन डे पॅकेजमध्ये आम्ही संध्याकाळी लवकर आले तर चहा नाश्ता देतो. रात्रीच्या जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज अनलिमिटेड देतो. सकाळी रात्री हॉल्ट असतो, गरम पाण्याची सोय सर्व ठिकाणी आहे, गिझर लावलेले आहेत. आणि सकाळी चहा नाश्ता सफिशियंट, जो पाहिजे तेवढा चहा नाश्ता देतो. अशा पद्धतीनं एका माणसाचं वन डेचं पॅकेज आहे 1,000 रुपये पर हेड. आता वासोटा ट्रेकसाठी आम्ही काय करतो, वासोटा ट्रेकसाठी कॉटेज आहेत. कॉटेज ज्यांना पाहिजे असतील त्यांना कॉटेज देतो. ज्यांना कापडी टेंट पाहिजे असतील त्यांना कापडी टेंट खाली आम्ही त्या पद्धतीची टॉयलेट बाथरूमची आणि सर्व सुविधा केलेली आहे. तिथे आम्ही कॉटेज टेंट टाकतो. तिथे जर ग्रुप असेल, 10 माणसांपेक्षा जास्त लोक असतील तर स्वतंत्र बोट करून त्यांना आम्ही 1,200 रुपये पॅकेज, त्याच्यामध्ये वन डे स्टे आणि वासोट्याला जाण्यासाठी पोळी भाजी पार्सल आणि आल्यानंतर चहा, अशा पद्धतीचं ते पॅकेजमध्ये त्या इन्क्लूड आहे. असं हे 1,200 रुपये पर हेड पॅकेज. 1,200 रुपयामध्ये बोटीसह इन्क्लूडिंग. 10 जण मिनिमम 10 जण पाहिजे. आणि बोटीसाठी तेवढी रिक्वायरमेंट आहे. 10 ते 15 लोकांची सोय एका बोटीमध्ये होते. तर साधारणतः 10 लोकांपेक्षा जास्त असतील तर 1,200 रुपयामध्ये आपण वन डे स्टेसह, जर माझं पॅकेज आहे त्याच्यासह त्यांना वासोटा ट्रेकसाठी जाण्यासाठी बोटिंग आहे, पोळी भाजी पार्सल आहे, या सर्व सुविधा आपण त्यांना त्यामध्येच पुरवतो. बरोबर. म्हणजे टेंटसाठी असेल तर 1,200 आणि जर फक्त स्टे करायचं असेल तुम्हाला इथे तर 1,000 रुपये. बरं, सगळ्यांना सांगायचं आहे, काका आणि काकू स्वतः सगळी ही व्यवस्था करून देतात. काका, तुमचा मोबाईल नंबर सगळ्या दर्शकांना सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 94 21 20 75 34. हा माझा BSNLचा मोबाईल आहे. आणि जिओचा नंबर आहे 96 99 101 440. आणि दुसरा आणखी एक मिसेसचा मोबाईल आहे 940 940 30 46 906. असे हे 3 मोबाईल आहेत. काही वेळेला जर मोबाईलला सुविधा झाली नाही, म्हणजे रेंज नसेल, नेटवर्क नसतं काही वेळेला, तर आम्ही जावयांचे नंबरसुद्धा दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही कॉन्टॅक्ट. बरोबर. तो चेतन पवार आणि तुमचे दोघांचे नंबर बोर्डवर आहेत. बरोबर, ते मी दाखवले होते. हो. पर्यटकांना तर काय काय बघण्याची इथे अजून आजूबाजूला स्थान आहे? वासोटा ट्रेक सोडून काही लोक जे स्टेसाठी येतात त्यांना मग आम्ही बोटिंगची सुविधा, इथे जवळच नारायण महाराजांचं मठ आहे, दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे,
चांगल्या पद्धतीची मंदिरं आहेत. शंकराचं मंदिर आहे, शिवमंदिर आहे गुहेमधून. आणि मग अशा पद्धतीचं त्यांना मग फिरायचं असेल तर त्यांना ते फिरण्याची व्यवस्था, त्यांना बोटिंगची व्यवस्था आम्ही ऑन द स्पॉट म्हणजे त्या आमच्या जे कॉटेजपासून त्यांना ती सुविधा करून देतो, त्यांना ती पुरवतो. मग त्याचे वेगळे चार्जेस आम्ही घेतो, पण ते ज्या बोट क्लबचे जे चार्जेस असतील ते त्या द्यायला पद्धतीने लागतात. बेअर करून त्यांना ते देतो आम्ही, पण मॅनेज करून सर्व आम्ही नियोजन करतो. बरोबर. त्यानंतर इथे वजराई धबधबा म्हणून कासला हो, आहे. मध्ये फाटा लागला हां, होता. मध्ये फाटा लागतो तिथे आहे. मुनावळे येथे आता एक धबधबा आहे. त्यानंतर या मुनावळे येथे MTDCचं पण आता सुरू केलेलं आहे त्यांनी. तर तिकडे सुद्धा जर पाठवायची असतील माणसं, फिरायचं असेल त्यांना, किंवा वासोटा पायथा निव्वळ फिरून यायचं असेल, कोण वासोटा ट्रेक करत नाहीत, काही लोकांना जमत नाही, शक्य होत नाही, मग त्यांना वासोटा पायथा फिरून आणायचं म्हटलं तरी बोटीची सुविधा आम्ही त्यांना ऑन द स्पॉट इथे जागेवर करून देतो. हे प्रॉपर बामणोली गाव आहे? नाही, बामणोलीपासून 4 किलोमीटरवर आहे आपण दत्त मंदिर रोडला. कारण बामणोली हे मूळ तिथे साताऱ्यावरून 40 किलोमीटरवर आहे. आणि तिथून पुढे हे 4 किलोमीटर आपलं त्रिवेणी संगम आहे. बरोबर. साधारणतः इथे आता आपण जिथे आहोत तिकडनं साधारणतः आजूबाजूची लोकसंख्या किती असेल साधारणतः? लोकसंख्या प्रत्येक गावामध्ये साधारणतः 100-150-200 घरं, म्हणजे साधारणतः 500-700, 500-600 अशा पद्धतीने. लोकसंख्या जास्त नाही. कारण काय आहे, इथं कोयना जलाशयाचं पुनर्वसन ज्यावेळेला झालं त्यावेळेला संपूर्ण स्थानिक जे पूर्वीची जी गावं होती ती संपूर्ण विस्थापित झाली आणि ती बाहेर गेली. रायगड गेली, पुण्याला याला गेली, ठाण्याला गेली, बऱ्याच ठिकाणी विस्थापित झाली. त्यामुळे इथं लोकसंख्या तशी त्या दृष्टीनं फार कमी आहे. आणि हा इकडचा भाग आहे हा दुर्गम आहे. इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. हो, हे सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही इथे याल तर तुम्ही पैसे कॅरी करा, कारण कुठेही ATM नाही आहे, कुठेही पेट्रोल पंप नाही आहे, तुमचं इथे GPay चालणार नाही पहिली गोष्ट. त्याच्यामुळे कॅश कॅरी जास्तीत जास्त होईल तेवढी करा, कारण कुठलीही दुकानं मला इथे दिसली नाहीत. दुकानासाठी आपल्याला बामणोलीला जायला बामणोलीला इथून 4 किलोमीटर, तिकडनं 4 किलोमीटर. मग तिथे बामणोलीला तुम्हाला आपल्याला बऱ्यापैकी मिळून जाईल. बऱ्यापैकी भाजीपाला असेल, किराणा असेल किंवा काय असेल तर परचूरन म्हणजे छोट्या याच्यामध्ये मिळतो, तिथे अवेलेबल होतो. पण सर्वच गोष्टी मिळतील असं शक्य नाही आहे. पेट्रोल पंप तर इथं या रस्त्याला कुठेही नाही. आम्ही लोकांना सांगतानाच सांगतो, येताना गाड्या तुमच्या कंप्लीट हे करून घेऊन या, फुल करून या. आणि येताना तुम्हाला आम्ही त्यांना सुविधाही देतो की बाबा GPay हे असेल, GPay ॲडव्हान्स असेल तर तुम्ही हे करा, आणि नसेल तर मग कॅश घेऊन या. अशा पद्धतीच्या त्यांना सूचना देतो. त्या पॅसेंजरची अडवणूक होत नाही अशा पद्धतीनं आम्ही त्या पद्धतीनं हे करतो. आणि आता इकडचा इथे येण्याचा सीझन कुठला आहे मेन? इथे येण्याचा सीझन मेन म्हणजे आता ऑगस्टपर्यंत भरपूर पाऊस असतो इकडे, तुफान पावसामध्येही काही येणारे हौशी लोक आहेत, ती म्हणजे वासोटा ट्रेक न करता फक्त हॉल्टसाठी येणारी लोक जे आहेत, आता तुमच्यासारखे जसे आले पावसामध्ये तशा पद्धतीने निव्वळ स्टेसाठी फॅमिली ग्रुप, माझ्याकडे जास्त करून फॅमिली ग्रुप येतो, कारण आम्ही स्वतःही फॅमिली इथे राहतो. त्यामुळं आलेल्या लोकांना सेफ्टी, त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही. मी स्वतः आणि माझी मिसेस आम्ही दोघेही इथे हे करत असल्यामुळे त्यांचा काही जे काय लागणार आहे ते सर्व पाहत असल्यामुळं आणि तिथं आमचं मॅनेज असल्यामुळं तिथे फॅमिली लोक यायला बरीचशी प्राधान्य देतात. आणि इकडनं साधारणतः कास पठार किती किलोमीटर असेल? इथून साधारणतः कास पठार बघा एक 16 किलोमीटर कास पठार आहे. आमच्याकडे खरा सीझन हा ऑगस्टच्या एंडपासून सप्टेंबरपासून चालू होतो वासोटा ट्रेक. त्यानंतर त्याच्या अगोदर कास पठारला फुलांचा सीझन चालू होतो. त्या सीझनपासून सुरुवात होते आमच्याकडे जास्त करून लोक पॅसेंजर यायची किंवा पब्लिक यायची, तिथपासून सुरुवात होते. ते अगदी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी नदीला कोयना जलाशयाला पाणी जोपर्यंत जास्त आहे तोपर्यंत वासोटा ट्रेकला जाण्यासाठी लोक भरपूर येतात. म्हणजे साधारणतः फेब्रुवारी-मार्चपर्यंत तरी सीझन फुल असतो. माझ्यामध्ये एवढा छोटा रस्ता आहे, आता आम्ही आलो तर आम्हाला कळलं होतं, पण त्या एवढ्या छोट्या रस्त्यात जसं तुम्ही म्हणले आधी मला की बसेस पण येतात. हो, येस. बसेससुद्धा मोठ्या आता एवढ्या मोठमोठ्या बसेस आहेत त्या पण येतात इकडे. तर मग थोडीशी असुविधा होते लोकांना, गाड्या वगैरे चालवणं वगैरे सर्व सुविधा नाही आहे एवढी, परंतु छोट्या आता रस्ते आता डेव्हलप होण्याचा शासनानं मंजूर केलेले आहेत, होतीलच साधारण. जसं काका म्हणतात सुविधा नाही आहे, पण तुम्हाला एक पॉईंट मला आवर्जून मला सांगायचं आहे की तुम्ही आता निसर्गामध्ये आहात, तर सुविधा नसेल तर निसर्ग टिकतो मला असं वाटतं. कारण कसं आहे की जेवढी सुविधा जास्त आहे तर तेवढं कमर्शियलाइज जास्त होतं, जेवढे दुकानं जास्त होतात, हॉटेल जास्त होतात आणि कचरा जास्त होतो. किती आपण सांगतो लोकांना की कचरा कुठेही निसर्गामध्ये करू नका, पण तरी येऊन ते लोक लेसची पाकिट टाकतील, पाण्याच्या बॉटल्स फेकतील.
काही कचरा करतात आणि आता तुम्हाला ड्रोन शॉट पण मध्ये मध्ये दाखवतोच आहे मी की कशा पद्धतीने सुंदर हा निसर्ग आहे आजूबाजूला जिथे आता आपण आहोत. आणि निसर्गामध्ये राहण्याची मजाच वेगळी आहे. त्याच्यामुळे सोयी जरा कमी असल्या त्यामुळे काही वाटत नाही, कारण आपण बिल्डिंगच्या जंगलामध्ये नेहमीच राहत असतो. तर अशा वेळेस इथे येणं अतिशय वर्थ आहे. काका अजून इकडच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कुठली कुठली फळं झाडं लावली? आपण परिसर बघूया तेव्हा तुम्ही दाखवाच आम्हाला. आम्हाला पहिल्यापासून फुलझाडांची फळझाडांची फार आवड आहे. मी कोकणातून आंब्याची झाडं आणून जवळजवळ 100 आंब्याची हापूस आंबा आहे, पायरी आहे, तोतापुरी आहे, अशा प्रकारचे सर्व प्रकारच्या आंब्यांची लागवड केलेली आहे. पूर्वी ज्यावेळेला मी लागवड केली त्यावेळेला पाण्याची सोय नव्हती. डोक्यावर पाणी आणून नदीवरून आम्ही ती झाडं जगवलेली आहेत. काजूची झाडं लागवड केलेली आहे. काजू, आंबा आणि याच्या सर्व प्रकारचं झाडं लावलेली आहेत. आणि फुलझाडं सर्व प्रकारची आहेत. जास्वंद म्हणा, गुलाब म्हणा, बाकीची सर्व प्रकारची झाडं आम्ही इथं लावलेली आहेत. आणि त्यांना सांभाळ करायचं तर आम्ही सर्व आता पाण्याची आम्ही ड्रिप केलेलं आहे प्रत्येक झाडाला. उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं तर त्यांना पाणी पाहिजे, हे सर्व पाहिजे. हे मेंटेन करायसाठी आम्हाला बराच अख्खा वेळ आमचा त्यामध्येच जातो. तुम्हाला वेळ कमी पडत असेल? वेळ कमी पडतो आम्हाला, कारण एवढं कंटिन्युअस सगळ्याची देखभाल करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे खरं. इथे कसं आहे, झाडं वगैरे परिसर, माझा कॉटेज आहे, आता त्रिवेणी संगम आहे इथे आजूबाजूला सर्व. आणि याच्यामध्ये मी जास्त करून झाडांची लागवड केल्यामुळं ऑक्सिजन वगैरे चांगला प्युअर मिळतो लोकांना. काही लोकांना ते फार आवडतं आणि फॅमिली ग्रुपला तर फार छान वाटतं. आणि त्यामध्ये वातावरणामध्ये बराचसा फरक पडतो. चला का आपण आता चालत चालत तुमचा परिसर बघूया. ओके, चला. हे आता तुमचं घर आहे बरोबर? हे आमचं घर आहे बरोबर. इथे आम्ही जेवणाला बसायचं सोय केलेली आहे. बरोबर. जेवण आहे, नाश्ता आहे, अशा पद्धतीने इथे केलेलं आहे. बरोबर. आणि आता इथे आपल्याला हे कोयनाचं बॅकवॉटर दिसतंय. कोयना बॅकवॉटर आहे. आता जलाशय खाली झालेलं आहे, परंतु जोपर्यंत लाल पट्टा दिसतो तिथपर्यंत पाणी असतंय, फुल असतं. 105 TMCचं धरण आहे. हे बघा, हे आमचा गाईचा गोठा आहे. ही गाई आम्ही सांभाळलेली आहे. ही फक्त निव्वळ याच्यासाठी सांभाळलेली आहे, दुधासाठी वगैरे सांभाळलेली नाही. गाईचा सांभाळ करावा म्हणून. इकडे आमचं किचन आहे. चुलीवरचं जेवण ज्यावेळेला बनवतो त्यावेळेला आमचं हे चुलीवरचं जेवण अशा पद्धती इकडे बनवतो. इथे चूल लावली त्यांनी? हो, इथे चूल लावलेली आहे. चुलीवरचं जेवण आम्ही इथे बनवतो अशा पद्धतीने, शेगडीवरती. आणि ते बंब पण दिसतोय. क्या बात आहे. इकडं आम्ही त्यासाठी लागणारं जे लाकडी वगैरे लाकूड वगैरे पावसाच्या अगोदर आम्हाला भरून ठेवावे लागतं. बरोबर. शांत आहे. शांत आहे. इकडे बघा, आम्ही अशा पद्धतीनं झाडी लावलेली आहेत. आणि इकडे पॅसेंजरला बसण्यासाठी, लोकांना बसण्यासाठी, जेवणासाठी बरोबर व्ह्यू असा दिसावा यासाठी एक मचान बांधलेलं आहे. हो बरोबर. या मचानवरती सर्व 10 ते 15 माणसं बसतील अशा पद्धतीची सुविधा इथे आहे. इथून सर्व परिसर, बॅकवॉटर, कॉटेज वगैरे सर्व. काय व्ह्यू आहे बघा समोर, सुंदर. फक्त पाणी जास्त ज्यावेळेला असतं त्यावेळेला चांगल्या पद्धतीचा व्ह्यू असतो इथे. मस्त. सर्व इकडे शेती केलेली आहे. आणि इथे आम्ही पाणी जलाशयातून मोटर टाकून घेतलेलं आहे. अच्छा, इकडनं पाणी इकडनं. ऍग्रिकल्चर हे ॲग्रो टुरिझम असल्यामुळं लोकांना जर काय माहिती शेतीची हवी असेल किंवा त्यांना करायचं असेल, दाखवायचं असेल तर ह्या अशा पद्धतीने शेती करताना आम्ही त्यांना ते दाखवतो. मग उन्हाळी सुद्धा शेती आम्ही इथे करतो अशा. हे काजू बघा, हे काजू आलेले आहेत आता. बरोबर, समोर दिसतात. हे काजूचा सीझन संपत आलेला आहे. काजूची झाडं भरपूर आहेत माझ्याकडे लावलेली. जवळजवळ 20 ते 25 झाडं मोठमोठी आहेत काजूची. आणि अशा पद्धतीनं हापूस आंबा आहे, शेवगा आहे, कढीपत्ता आहे. जे आपल्याला घरगुती लागणारं जे हे आहेत हे सर्व आम्ही आमच्या याच्यातून परिसरातूनच तयार करतो. गवती चहा, कोथिंबीर अशा पद्धतीच्या भाज्या तयार करून स्वतःसाठी वापरणे किंवा कस्टमरसाठी वापरणे अशा. मस्त. केळीची झाडं पण दिसतात मागे. केळी आहे, फणस आहेत. वाव. आपण आता बघूया त्या. आणि सुंदर असं तुम्ही आता ह्याला मचाण आपण म्हणतो तसं मचाण मस्तच बनवली एकदम. आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही बघा, आम्हाला काकांनी हे 2 इकडचे रूम दिले होते
आपण मित्रांबरोबर, ऑफिसच्या मित्रांबरोबर मी आलेलो आहे आणि आपल्याला हे 2 रूम दिले होते. एक रस्ता तिकडनं पण तुम्ही असं फिरून येऊ शकता किंवा इथून त्यांनी डायरेक्टली हा शॉर्टकट केलेला आहे. वरती इथे जिने बनवलेत, डायरेक्टली तुम्ही मचाणपाशी पोचू शकतात. आम्ही इथेच जेवलो होतो आणि सुंदर अशी सोय आहे. आणि ह्या नेचरमध्ये आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला होता काल. तर आता नाश्त्याचं काकांना आपण सांगितलेलं आहे, नाश्ता येईल तोपर्यंत अजून आपण आजूबाजूचा परिसर बघूया. बाई इकडनं हा रस्ता आहे काकांनी बनवला खाली जाण्यासाठी. चला. लोकांना खाली जाण्यासाठी कॉटेजकडे जाण्याला हा रस्ता आहे. हो हो हो, फणसाचं झाड बघा मित्रांनो. बाप रे, इथे या सीझनमध्ये फणस असतात. समोर फणसाचं झाड आहे. काय लगडलेत बघा फणस. ओ हो हो हो. पिकायला लागलेले इकडून यायचे. मस्त रस्ता बनवला खाली जायला. हा, हे नदी काठापर्यंत जायला आणि तिथे आपण हे आहे आपलं टॉयलेट बाथरूम आहे. बरोबर. ते कापडी टेंट म्हणजे तिथे आपण टेंट लावणार आहे तिकडे. तिथपर्यंत हा अशा पद्धतीचा रस्ता बनवलेला आहे. आणि हा इकडे त्यांनी रस्ता बनवला आपल्याला कॉटेजसाठी. कॉटेजकडे जाण्यासाठी. आपण कॉटेज नंतर बघूया, पहिले खाली जाऊन येऊ. पावसाळी फक्त जरा थोडीशी सुविधा फार अडचण होते. इथे आता तुम्ही शेतीसाठी जागा ठेवली बरोबर. मग इथे तुम्ही भात शेती करतो. पावसाळी भात शेती होते इकडे, पाऊस जास्त असल्यामुळे भात शेती करावी लागते. आणि मग उन्हाळी मग आम्ही गहू किंवा बाकी हरभरा वगैरे किंवा बाकी सर्व भुईमूग वगैरे अशा पद्धतीची पिकं घेतो. हे साधारणतः किती असेल इथून इथपर्यंत? हे साधारणतः हा जो पट्टा दिसतो एवढा हा जवळजवळ 7-8 गुंठ्याचा आहे. 7-8 गुंठे. अशा तिथून पुढे 8-10 गुंठ्याचा आहे. तिथून वरती आहे हे जवळजवळ 20 गुंठ हा हे शेतीसाठी ठेवलाय. ते 25 गुंठ मस्तच शेतीसाठी वापरतो. बाकी सर्व हे पर्यटनासाठी वापरतो. शेती जसं तुम्ही मगाशी म्हणले, शेती शिकायचं असेल किंवा काय शिकवलं जातं त्या सीझनला जर ती लोक पॅसेंजर आलेले असतील तर मग शेतीची भात लागवड असते, भात काढणी असते किंवा बाकी उन्हाळ्यामध्ये जे गहू वगैरे करतो त्याच्यामध्ये तण काढणी वगैरे काय असते, अशा पद्धतीचं कसं करावं लागतं, काय करावं लागतं ही माहिती देतो. आणि त्यापेक्षाही बघा माझ्याकडे गुलाबाची आणि याची जी आहे जास्वंद हे वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आहेत. तर बरेचसे पर्यटक आतापर्यंत जेवढे पर्यटक आले त्यांना सर्वांना ज्या पद्धतीचे गुलाबाची फुलं पाहिजेत, कॉटेज हे पाहिजे लावण्यासाठी, त्यांना आम्ही ते कटिंग करून त्यांना ती रोपांची हे देतो की बाबा जेणेकरून ते तिकडे जाऊन लावतील. ज्यांना आवड आहे ते लोक, बरीचशी लोक घेऊन जातात आमच्याकडून. आता ही जागेबद्दल तुम्ही टेंट लावता बरोबर? हो, या जागेवरती आम्ही टेंट लावतो, कापडी टेंट लावतो. इथे टॉयलेट बाथरूमची त्यांना सोय केली बरोबर. म्हणजे आता वरनं आल्यानंतर डावीकडे तुम्ही बघितलं तर इथे ही सोय आहे. हां, इथून खाली मग आपल्याला बोटिंगसाठी जाण्यासाठी, वासोटा ट्रेकला जाण्यासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी बोटी इथे येतात. जर पाणी इथपर्यंत असेल तर इथपर्यंत येतात. गेटपर्यंत जाऊया आपण. तिथपर्यंत पाणी असेल तिथपर्यंत जातात. हे पाणी म्हणजे इथपर्यंत भरतं पूर्ण झाडापर्यंत? झाडाच्या बुंद्यापर्यंत पाणी असतं. हे बघा या इथपर्यंत पाण्याचं हे असतं. हो, हे मार्किंग असं दिसतं. हे सर्व मार्किंग आहे. मुळं वर आले त्यामुळे पाण्याचा एवढा जोर असतो वाऱ्याचा आणि पण मग त्याच्यामुळे ही माती आता ढळून चालली का? कमी चालली? येस. हा सर्व बंधारा होता तो इथपासून होता, एवढा सर्व गेला. तरी सुद्धा मी हे बघा जेसीबीने अशा मोठमोठ्या दगड आणून इथं टाकलेले आहेत की तरी ती वाहून नेलेली आहेत. म्हणजे समुद्राच्या किनाऱ्याला कसं टाकतात त्या पद्धतीनं टाकली, पण त्याचाही काही जास्त उपयोग होत नाही. पण मग असं तर मग हा इकडचा परिसर आपला कमी होत जाईल, आज जाईल सगळा. हो, आम्ही आता ते बंधारा कायमस्वरूपी बंधारा बांधायच्या विचारात आहोत. बरोबर. पण ते अजून शासनाकडनं आम्हाला काही अजून त्याची मंजुरी मिळालेली. ही पण मग शेतीसाठी आहे का? हो, हे शेतीसाठी नाही, हे पर्यटनासाठी. पण कॉटेज टाकतो. अच्छा, इथे पण कॉटेज लावतो. हे टेंट लावतो आपण. बरोबर. इकडे पण टेंट लावतो, इकडे शेती करतो. किती सुंदर निसर्गामध्ये आलोय. पक्ष्यांचे आवाज येत आहेत, मस्तच एकदम. सकाळी पहाटे फ्रेश ऑक्सिजन. वेगवेगळ्या प्रकारचे सर्व पक्ष्यांचे आवाज येतील.
भरपूर प्रकारचे पक्षी आहेत इकडे. बरं. आता हे तुम्ही गेट म्हणले बरोबर, हो, म्हणजे जर पाणी इथपर्यंत असेल तर बोट इथपर्यंत बोट येते, इथपर्यंत मग डायरेक्ट पर्यटन इकडे बोटीने जाऊ शकतात. बोटीने जातात वासोटा ट्रेकसाठी. हे बघा इथपर्यंत जर पाणी असतं म्हणजे तुम्ही आता ह्याच्या क्षेत्रफळावरनं लक्षात येईल की ह्या डोंगरापासून ह्या डोंगरात पूर्ण पाणी असतं ना का? पूर्ण पाणी असतं इकडून अगदी त्या ह्याच्यापर्यंत पूर्ण लाल पट्टा जेवढा आहे, झाडांची बॉर्डर दिसते बरोबर. हा तिथपर्यंत फुल पाणी, मग इथून एवढं पाणी असतं. ही झाडं सुद्धा पाण्याखाली असतात. हो. पण आता आपण बघितलं पाणी आता खाली गेलंय आणि त्याच्या पण आजूबाजू असे टापू तयार झालेत छोटे छोटे. नाही, हे पूर्वीचे डोंगर होते. हे पूर्वीपासून आहे. जी कोयना जलाशय जो पूर्वीचा जो कोयना नदी होती आता हे जलाशय धरण झाल्यामुळे झालंय. ज्यावेळेला नदी होती त्यावेळेला याच्या खाली अजून ते नदीचं पात्र आहे पहिल्यापासूनचं, ते छोटं आहे. इकडे सर्व झाडी होती, कंप्लीट झाडी होती, सर्व लोकांची शेती होती, लोकांचं वास्तव्य होतं. अशी तिकडे बघा ना वाड्या बांधलेल्या आहेत, वाडे बांधलेले आहेत, ही शेती होती इकडे. परंतु आता हे पाण्याच्या ह्याच्यामुळं सर्व मातीची धूप होऊन गेली आणि मातीवरचा लेअर गेल्यामुळं सर्व दगडं ओपन झालेत. अशा पद्धतीचं हे सर्व ओपन होऊन गेलेलं आहे. इकडे आता हे सर्व शासनाच्या अधिकारात आहे, हे आपल्या इकडे नाहीये, हे गव्हर्नमेंटचे अधिकार आहे. आता आपण वरती जाऊन कॉटेजेस बघू. वासोटा ट्रेक करण्यासाठी जेव्हा मी डिसेंबरमध्ये आधी आलो होतो तेव्हा कोयना बॅकवॉटर पूर्ण भरले होते. ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला तुडुंब भरलेले पाणी दिसत आहे. या ट्रेकचा पूर्ण व्हिडिओ जर बघायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक ॲड केली आहे. या लिंकवर क्लिक करून वासोटा ट्रेकचा पुरेपूर आनंद तुम्ही घेऊ शकता. आता परत कॉटेज पाशी आपण आलो आहोत. इथे बसण्यासाठी झोपायला. वाव. हे आणि असं वर बांधलंय ना पूर्णपणे मेटल वर स्ट्रक्चर वर आहे. हे स्ट्रक्चर वरती केलेलं आहे. पहिला प्रयोग केला होता हा मी, की जेणेकरून इकडे पावसाचं पाणी जास्त असतं तर ते खाली हे नको म्हणून हा स्ट्रक्चरवर उभं करण्याचा प्रयत्न केला. हे सुद्धा याला मटेरियल लागलं ते हे सर्व बायसन पॅनल मध्ये, सिमेंट कॉन्क्रीटचं मध्ये बनवलेलं नाही. सर्व पॅनल्स आहेत, 2 इंची जाडे पॅनल्स आहेत. ते त्यांना जॉईंट करून फ्रेमवरती उभे करून जॉईंट. आणि इथे 2 रूम असं तुम्ही काढले. इथे रूम काढले. इथे एक रूम आहे, ही सुद्धा सेल्फ कंटेन आहे. तर टॉयलेट बाथरूम आहे अटॅच. इथे हा हॉल आहे. या हॉलमध्ये सर्व आपल्याकडे जवळजवळ 40 माणसांची सुविधा होईल एवढ्या पद्धतीचं सर्व गाद्या, बेडशीट किंवा अंथरुणं पांघरुणं सर्व प्रकारची सोय केलेली आहे. आणि या लोकांसाठी मग इथे टॉयलेट बाथरूम केलेलं आहे. ओके. सेपरेट. मग आतमध्ये अटॅच पण आहेच. हो, अटॅच तर दोन्ही रूम. आणि हॉलसाठी इकडे केले. हॉलसाठी इकडे केले, डॉर्मेटरीसाठी इकडे केलेलं आहे. मस्त. हा मगाशी तुम्हाला जे म्हटलं होतं आपण या मचाणावर होतो आणि जो जिना दाखवला होता हा जिना वरती जायला. शेतीसाठी स्वतःचं ट्रॅक्टर घेतले छोटा. अरे वा. सर्व स्वतः करायचं. क्या बात आहे. वाव. मिनी ट्रॅक्टर. मिनी ट्रॅक्टर आहे पूर्ण. ती शेतीला उपयोगी पडतो आपल्या. बरोबर. नाही कारण एकट्याने एवढं शक्यच नाही ते ट्रॅक्टर शिवाय. इतर ठिकाणी मागण्यापेक्षा आपलं स्वतःच पाहिजे. बरोबर आहे. हो, म्हणूनसाठी हे स्वतः सर्व घेतलेलं आहे. इकडे पपई झाडं आपल्याला दिसत आहेत, गुलाबाचं झाड दिसतंय, नारळाची झाडं दिसत आहेत. पपईचं झाड बघा हे खाली आहे पण ह्याला सुद्धा पपई लागल्यात. या हाताच्या साईज वरून तुम्हाला कळेल की केवढी साईज आहे. हो का. मटके एवढे होतात. अरे बाप. हे गुलाबाच्या फांद्या आम्ही कटिंग करून देतो लोकांना. बरीचशी लोक आमच्याकडे येणारी जी पर्यटक आहेत हे सर्व मग हे सर्व आम्ही त्यासाठी मग आम्ही ते अडकीत आणलेलं आहे. अशी तोडता येत नाही, कट करून व्यवस्थित कट करून घेऊन जातात. हा, गुलाबाचं झाड लावायला. हां. इकडनं आपला फणसाचं झाड दिसतंय. ते चिक्कूचं झाड दिसतंय समोर. चिक्कू लागलेत. चिक्कू पण आहे. चिक्कू आहे, काजू आहे, आंबा आहे, फणस आहे. काका खूप सुंदर माहिती सांगितली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो सुंदर असं ॲग्रो टुरिझम आहे त्रिवेणी संगम नावाने. तर सगळ्यांना मी आवर्जून सांगेल
जर तुम्ही इथे वासोट्यापाशी जर तुम्हाला राहायची सोय जर पाहिजे असेल तर त्रिवेणी संगमपाशी तुम्ही आवर्जून या. मेन कसं आहे, जे ॲग्रो टुरिझम जे केलेलं आहे ते पण सुंदर आहे आणि मुळात त्या दोघांचा स्वभाव खूप छान आहे. त्याच्यामुळे आल्यानंतर तुम्हाला असं एकदम कुठे आलो आहे किंवा व्यवस्थित सर्व्हिस मिळेल की नाही तुम्हाला असं बिलकुल तुम्हाला डाऊट्स येणार नाहीत. तर हा आपण इथे व्हिडिओ थांबवत आहोत आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एक ना, बाय बाय.